रामराजी जकरे व उपस्थित सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ बंधू आणि भगिनींनो, आजची ही प्रचारसभा 20 तारखेला होऊ घातलेल्या अमरावती विधानसभेच्या निवडणुकीकरता राष्ट्रवादी काँग्रेस व महायुतीच्या उमेदवार सुलभा खोडके यांच्या प्रचारार्थ आयोजित केलेली आहे। आपण या परिसरातले सर्व लोक या जवळपास रेग्युलर काही ना काही निमित्तानं भेटत असतो, परंतु प्रशांत डवरे आणि ऋषिकेश देशमुख आणि त्यांच्या सर्व सहकार्यांची इच्छा होती की प्रवीण भाऊ पोटे आणि आपण एक संयुक्त सभा घेतली पाहिजे आणि त्या निमित्तानं आज ही सभा घेतली। आपल्याला माहीत आहे की हा परिसर जो आहे हा पंचवटीपासून ते आज आता इकडे जो विस्तारित होऊन राहिला ते एक नवीन अमरावती उदयास येत आहे आणि त्या निमित्तानं प्रवीण भाऊ पोटे असतील, मी असतील, या विकासाचं जे चक्र या भागात आपण दोघांनी मिळून केलेलं आहे आपल्याला सर्वांना कल्पना आहे। कारण 2004 असो, तुम्हाला माहीत आहे की या भंडारा विधानसभा मतदारसंघाची सुलभा खोडके आमदार असताना या भागाचं विकासाचं काम त्या काळात चालू झालं आणि त्यानंतर 2004 नंतर 2009ला डिलिमिटेशन झालं। परिसीमन झाल्यानंतर हा भाग जो आहे हा भाग अमरावती विधानसभा मतदारसंघात आला आणि त्या काळात 9 आणि 14 मध्ये सुलभा खोडकेंना पराभव पत्करावा लागला। पुन्हा 19 मध्ये ज्यावेळेस ही निवडणूक लढण्याचं आपल्याच परिसरातील सर्व ज्येष्ठ नागरिकांनी आपल्या मित्रांनी पुन्हा आग्रह केला आणि अमरावती विधानसभा मतदारसंघातून अमरावतीची निवडणूक आपण लढवली आणि आपल्या सर्वांच्या प्रचंड पाठिंब्यावर सुलभा खोडके या पुन्हा अमरावती विधानसभेच्या काँग्रेसच्या आमदार झाल्या। आपण त्यावेळेस सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसचीच तिकीट मागितलेली होती, परंतु राष्ट्रवादी काँग्रेसला आम्ही ही तिकीट सोडणार नाही, तुम्हाला लढा लागेल तर काँग्रेस लढा लागेल, कारण की त्यावेळेस काँग्रेस आणि राष्ट्रवादीची युती असल्यामुळं आपण ते मान्य केलं, अजितदादांनी मान्य केलं आणि आपण काँग्रेसच्या तिकीटीवरून लढलो। परंतु नंतरच्या काळात 15, 20, 25 वर्ष मी अजितदादांसोबत सातत्यानं काम करत असल्यामुळं अजितदादांचा जो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची फूट झाली आणि मी अजितदादांसोबत आलो आणि खऱ्या अर्थानं या विकासाला जी चालना दिली ती अजितदादांनी दिली। आपल्याला माहीत आहे की अजितदादा फार मोठा धडाडीचा एक मोठा कार्यकर्ता आहे, या राजकारणात स्पष्ट वक्ता आहे, जे काही विचार आहे ते स्पष्ट, त्याच्यात किती नुकसान झालं तरी त्याची पर्वा न करणारा नेता आहे आणि त्यावेळेस यावेळेस हे सर्व झालं तर मी अजितदादासोबत राहिलो, त्या निमित्तानं आपण पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या या महायुतीचा उमेदवार म्हणून पुढे आलो आहे। आपल्याला माहित आहे की अमरावतीचा विकासाचं जे चक्र आहे ते अजितदादामुळे आपण पूर्ण करू शकलो। जर आपण अजितदादासोबत नसतो तर हे आज आपलं विकासाचं जे चित्र आहे ते आपल्यासमोर मांडताना मला माहित आहे की विकास हा 2 प्रकारचा विकास असतो, एक मानव विकास आणि एक पायाभूत विकास। पायाभूत विकास म्हणजे नाले, रस्ते आणि बाकीचे जे काही कामं आहे ते मानव पायाभूत विकासामध्ये येतात आणि मानव विकासमध्ये समाजामध्ये जे वेगवेगळे घटक असतात त्या घटकाचा विकास, मग त्याच्यात ज्येष्ठ नागरिक असतील, महिला असतील, उद्योगधंदे करणारे बिझनेसमॅन असतील, विद्यार्थी असतील, काम करणारे मजूर असतील, हे जे घटक आहे या घटकांना सोबत घेऊन त्यांचा विकास करणं हा मानव विकास आहे। लोकप्रतिनिधीला दोन्ही स्तरावर काम करावं लागत असते, एक पायाभूत विकास आणि दुसरा मानव विकास। दोन्ही चाकं व्यवस्थित चालले तरच हा समाज पुढे जाऊ शकतो, हा देश पुढे जाऊ शकतो, हा राज्य पुढे जाऊ शकतो। मानव विकासाची जी संकल्पना मांडली आहे त्या मानव विकासाच्या संकल्पनेत युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका आपलं जे युनो आहे त्या युनोचं म्हणणं आहे की जर जो देश पुढे गेला, हा राज्य पुढे गेलं, त्याचं पॅरामीटर काय आहे, त्याचं पॅरामीटर आहे 3 ठिकाणी त्याचं पॅरामीटर मोजलं जाते। एक, त्या देशाची आरोग्य व्यवस्था काय आहे, त्या देशाची अन्नधान्याची, लोकांना जेवण करण्याची किंवा त्यांचं पोट भरण्याची व्यवस्था काय आहे, आणि तिसरं, त्या देशाची, त्या राज्याची शिक्षणाची व्यवस्था काय आहे।
या 3 ठिकाणी जो सक्षम राज्य राहते ते राज्य पुढारलेलं राज्य म्हणतात, ते राज्य सुधारलेलं राज्य म्हणतात. तसंच तो देश सुधारलेला असतो, तसंच ते महाराष्ट्र सुधारलेला असतो, तसंच तो शहर सुधारलेलं असतं. तर या तिन्ही ठिकाणी आपल्याला तिन्ही ठिकाणी आपल्याला काम करण्याची गरज असते आणि आपण ते सातत्यानं करत आलेलो. फक्त पायाभूत विकास करून चालत नाही, तर प्रत्येक घटकाला आपल्याला पुढे न्यायचा प्रयत्न करायचा असतो. तुम्हाला माहित आहे की या 5 वर्षातले 2 वर्ष आपले करोनामध्ये गेले आणि ते 2 वर्षानंतर 3 वर्ष खऱ्या अर्थानं आपल्याला काम करायला मिळालं. या 3 वर्षामध्ये मी तुम्हाला थोडंसं सांगतो की आपण जे काही काम केलं त्यात रफली आपण टोटल 3,275 कोटीचं आपलं काम या 3-3.5 वर्षात झालं. त्याच्यात वेगवेगळ्या याच्यावर आपण किती पैसे खर्च केले ते मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. रस्ते विकासावर आपण 742 कोटी केले, पाणी पुरवठ्यावर 1,000 कोटी, म्हणजे आता जी 865 कोटीची जी पाणी पुरवठ्याची योजना मंजूर झाली ती आणि त्याच्या आधीची अमृत योजना, जी पहिली अमृत योजना होती ती मिळून 1,000 कोटीचं झालं. इमारत दुरुस्ती, ज्या शासकीय इमारती, इतर इमारती त्या 719 कोटी. त्यानंतर शैक्षणिक सुविधासाठी 263 कोटी, क्रीडासाठी 82 कोटी, आरोग्यासाठी 196 कोटी, आवास योजनेसाठी 190 कोटी, चौकाचे सौंदर्यीकरण 7 कोटी, पर्यटनासाठी 27 कोटी, महावितरणसाठी 49 कोटी. ह्या सर्व योजना आपण चांगल्या पद्धतीनं राबवण्याचा प्रयत्न केला. त्यात सर्वात मोठी एक उपलब्धी या पूर्ण आपल्या म्हणजे कार्यकाळात, या 5 वर्षाच्या कार्यकाळात निरंतर आठवणात राहणारी योजना आहे ती पाणी पुरवठा योजना. पाणी पुरवठा योजना आपल्याला माहित आहे की आपले नळ फोर्स पाणी येत नाही किंवा वेळेवर नळ येत नाही. त्याचं कारण असं आहे की मोर्शीपासून अमरावतीपर्यंतची जी आपली पाईपलाईन आहे, या पाईपलाईनने आपण पाणी आणतो. ती पाईपलाईनचं आयुष्य 2020ला संपलं. ती सिमेंटची पाईपलाईन होती आणि त्याचं आयुष्य 2020ला संपलेलं होतं. फोर्सनी तिथून 1000 जवळपास 100 हॉर्स पॉवरच्या मोटर पंपने आपण पाणी सोडतो. ते एवढ्या फोर्सनी पाणी सोडलं की ती पाईपलाईन फुटून जात होती आणि ती पाईपलाईन फुटल्यानंतर 2-3 दिवस पाणी पुरवठा बंद होत होता. म्हणून त्याचा स्पीड कमी करावा लागला. स्पीड कमी केल्यामुळे आपल्या इथं फोर्स मिळत नाही आणि त्याचा पूर्ण अभ्यास केल्यानंतर आपण 3-3.5 वर्ष त्याच्या मागे लागून अजितदादाचा उपयोग केला. अजितदादांनी प्रयत्न केले. सेंट्रल गव्हर्नमेंटचे त्यावेळेसचे जे ते वॉटर सप्लायचे मंत्री होते त्यांच्याशी 2-3 वेळेस संवाद साधून ही योजना 865 कोटीची योजना मंजूर केली आणि त्या 865 कोटीच्या योजनेत जवळपास अमरावती विधानसभेमध्ये मतदारसंघात जवळपास 20 पाण्याच्या टाक्या आणि पाईपलाईन जी आहे या शहरामध्ये लागणारी पाईपलाईन याचा पूर्ण समावेश आहे. आणि त्याचं आयुष्य, त्याचं जे परिमाण सीमन केलेलं आहे ते 2055 पर्यंत आपल्या अमरावतीची जी लोकसंख्या राहील त्या 2055 पर्यंतच्या लोकसंख्येचं अनुमान पकडून ती योजना आपली पूर्ण केलेली आहे. त्याचप्रमाणे आपल्याला माहित असेल की आपल्या भागाची लाईन सातत्यानं जाते. लाईन जायचं कारण असं आहे की आपल्या इथं सबस्टेशन 3 कमी होते. 3 सबस्टेशनची आपण मंजुरात घेतलेली आहे. ते 49 कोटीचे आहे आणि ते सबस्टेशन आपण एक वेवी मध्ये आपण जागा इंजिनिअरिंग कॉलेजला जागा मागितली होती पण तिथे त्यांनी जागा दिली नाही. म्हणून ते एक सबस्टेशन आपलं विलासनगर मध्ये आहे, एक सबस्टेशन राजापेठला आहे आणि एक सबस्टेशन लालखडीला आहे. आता त्याचं टेंडर प्रोसेस झालेली आहे. ते सबस्टेशन पूर्ण झाल्यानंतर जो लाईनचा प्रॉब्लेम आहे तो आपला दूर होणार आहे. त्यानंतर आपण पाहिलं की क्रीडा सुविधेमध्ये जर आपण पाहिलं तर आपलं जे स्टेडियम आहे विभागीय स्टेडियम त्याला जवळपास 50 कोटी रुपये आपण आणले आणि त्याच्यात 2.5-3 एकरची जागा आपल्याला माहित आहे की ते सीएसचा बंगला आहे. महफिलचे तिकडून आपण जातो तर सिव्हिल सर्जनचा जो बंगला आहे तो सिव्हिल सर्जनचा बंगला आणि जवळपास तिथं 3 एकर जागा त्या एका बंगल्यामध्ये अडकून पडलेली होती. आम्ही कलेक्टरला विनंती केली, कलेक्टरनी सीएसनी त्याला मान्यता दिली आणि सीएसला आपण वेगळा बंगला अलॉट करून आलो आणि 3 एकर जागा आता अस्तित्वात असलेलं आपलं स्टेडियम जे आहे आणि ती 3 एकर जागा असा विस्तार आपला
विभागीय क्रीडा संकुल आता होणार आहे, मैफिल कडून सुद्धा त्याला एक जागा राहणार आहे. तिथं स्विमिंग टँक असतील, सिंथेटिक ट्रॅक असतील, त्यानंतर स्केटिंगचं ग्राउंड असेल, त्यानंतर इंटरनॅशनल लेवलचं बॅडमिंटनचं नवीन कोर्ट असेल, अशा सर्व सुविधा त्या पूर्ण विस्तारित स्टेडियम मध्ये होणार आहे. जिल्हा स्टेडियम आपण जवळपास 50 कोटीचं जिल्हा स्टेडियमचं आपलं काम चालू आहे, ते तपोन जवळ आहे. तो तेही परिसरामध्ये जाऊन पहा, ते स्टेडियम इतकं सुंदर झालंय की आपण पाहू शकत नाही. त्यानंतर आपण वडाळी जर मध्ये गेले तर तिथं 28 कोटी रुपयाचं पर्यटनचे पूर्ण गार्डन आणि त्याचं काम पूर्णत्वास आलेलं आहे. आणि ते भविष्यामध्ये ते गार्डन आपण जे म्हटलेलं आहे त्या गार्डनला आपण भविष्यामध्ये चांगल्या पद्धतीनं डेव्हलप, तिथं बोटिंग वगैरेचं सर्व काम जास्तीत जास्त 2-3 महिन्यात ते चालू होणार आहे. त्यानंतर आपण जर पाहिलं तर आपलं वायसीएमचं जे सेंटर आहे, त्या वायसीएमच्या सेंटरच्या बाजून आपण सारथीचं मोठं 200 कोटी रुपयाचं अनुसंधान केंद्राचं काम चालू झालं. तिथं मराठा समाजाच्या 200 मुली आणि 200 मुला ते तिथं शिक्षण घेतील. तिथं लायब्ररी राहील, अभ्यासिका राहील आणि ते केंद्र आता आपलं अजितदादा आले त्यावेळेस आपलं त्याचं उद्घाटन झालं. त्यानंतर आपण पाहिलं तर VMVचं ग्राउंड, क्रिकेटचं ग्राउंड एवढं सुंदर झालेलं आहे की VCAच्या किंवा तुमच्या कंट्रीच्या ज्या मॅचेस आहेत त्या होऊ शकतील. तिथं वॉकिंग ट्रॅक आपण केला आणि सर्व सुविधा तिथं उपलब्ध करून दिल्या. यानंतरच्या भविष्य काळामध्ये आपले अजून काही प्रोजेक्ट आहेत, त्या संदर्भात आपण नव्यानं त्या सर्व योजना पुढे आणणार आहे. आम्ही तुम्हाला जे एक पॉम्पलेट वाटलेलं आहे त्यात भविष्यात विजन आपलं काय आहे, झालेलं कामं तर आपल्याला सर्वांना माहीतच आहे. जवळपास आपण त्या कामाचा अभ्यास करून केलेला आहे. तुम्हाला माहीत आहे सर्व विकासाचे रस्ते नाल्याचे कामं चालू आहे. परंतु भविष्यात आपण जे काही म्हटलेलं आहे, भविष्यात आपल्याला काय करायचं आहे, तर त्या भविष्यामध्ये आपण सर्वात महत्त्वाचं जे काही विषय मांडलेले आहे तर शासकीय संस्था आपल्या ज्या आहे, आपण जर पाहिलं तर आपली 165 एकरची लँड याची आपला VMVची जागा 165 एकरची आहे आणि त्या 165च्या जागेमध्ये आपण तिथं एक आपलं विजन ठेवलेलं आहे की बॉटनिकल गार्डन, जसं बेंगलोरला बॉटनिकल गार्डन आहे, देशात सर्वात प्रसिद्ध बॉटनिकल गार्डन आहे. त्यावेळेसच्या डायरेक्टरांना आम्ही सांगितलं होतं की तुम्ही एक बॉटनी डिपार्टमेंटचा एक प्रस्ताव शासनाकडे द्या आणि तो शासनाकडून आपण मंजूर करून जवळपास 100 कोटी रुपयाचं एक बॉटनिकल गार्डन की जे महाराष्ट्रासाठी आणि या महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा त्याची प्रसिद्धी होईल. आणि या बॉटनीचं ज्या आपल्या या विदर्भामध्ये वेगवेगळ्या स्पेसीज आहे, ज्या धारणीमध्ये स्पेसीज आहे, त्याचं संशोधन करून हे केंद्र पुढे जाईल आणि ते एक मोठं पर्यटन स्थळ म्हणून निर्माण होईल आणि त्याचा भविष्यात विस्तार आपल्याला करता येणार आहे. आपल्याला जर माहित असेल तर इंजिनिअरिंगची जागा जी आहे आपली 110 एकरची VMVची जागा, इंजिनिअरिंगची जागा आहे. तिथं आपण जवळपास 2 वर्षापासून IT कंपनी ज्या आहे त्या IT कंपनी कोणत्याही अमरावतीला यायला पाहत नाही. आपण जो पार्क म्हणतो IT पार्क, तो आपल्या भविष्यात अमरावतीत होऊ शकत नाही. कारण की IT कंपनीजना ज्या फॅसिलिटी पुण्यामध्ये मिळतात, ज्या बेंगलोरला मिळतात, त्या जर इथं भेटू शकल्या तर ते इथं येणार नाही. म्हणून आपण तुम्हाला माहित आहे करोनामध्ये एक नवीन कन्सेप्ट आला. तो कन्सेप्ट असा आहे की आपण वर्क फ्रॉम होमचा कन्सेप्ट आला होता. म्हणून त्याच्यानंतर मी जवळपास IT कंपनीशी 4-5 मिटिंगा केल्या आणि त्यांना एक प्रस्ताव दिला होता की जसं तुम्ही वर्क फ्रॉम होम म्हणता तसं वर्क फ्रॉम टाउन हा एक नवीन कन्सेप्ट आपण त्याच्या मागे आणला होता. आणि त्या कन्सेप्ट मध्ये आपला सर्वात महत्वाचा मुद्दा होता, आम्ही सुलभा कोडकेंनी जवळपास 2 सेशन विधानसभेमध्ये हे प्रश्न लावून धरले आणि शेवटच्या सेशन मध्ये ज्यावेळेस हा प्रश्न मांडला त्यावेळेस अजितदादांनी त्यांना उत्तर दिलं आणि त्याला तत्वता त्यावेळेस मान्यता दिली की वर्क फ्रॉम टाउनचा तुमचा जो प्रोजेक्ट आहे त्याला आपण 100% मान्यता देऊ आणि भविष्यामध्ये तो टाउन वर्क फ्रॉम टाउन. त्याच्या मागची संकल्पना अशी आहे की गव्हर्नमेंटने जवळपास 700-800 कोटी रुपये खर्च करून प्रायव्हेट कंपनीजना जे सर्व्हर पाहिजे, जे कॉम्प्युटर लॅब पाहिजे, त्यांना जे इन्फ्रास्ट्रक्चर पाहिजे ते सर्व उभं करून द्यायचं आणि मिनिमम लीजवर तो त्या कंपनीजनी इथे यायचं आणि त्यांच्या कंपनीजना जे ITचे लोक लागतात, जे मुलं लागतात ते त्यांनी इथं अपॉइंट करायचे. त्यांना तुम्ही जे पुण्यामध्ये 2 लाख रुपये पगार देतात, 1.5 लाख रुपये पगार देतात, तो जर अमरावतीतच त्याला पगार दिला
तुम्ही 70-75 हजार रुपये पगार जरी दिला तर तो अमरावतीमध्ये शांततेनं नोकरी कराल, आपल्या कुटुंबासोबत राहील. परंतु त्या सर्वात महत्वाचा प्रश्न आहे की जो 70,000, 75,000, 50,000 जो पगार घेणारा मुलगा आहे तर तो 50,000 रुपये जर आपल्या अमरावतीत ते इन्व्हेस्ट होतील तर ते इन्व्हेस्ट झाले तर प्लॉट मध्ये रूपांतर होईल, बिल्डिंग मध्ये रूपांतर होईल, किराण्यामध्ये रूपांतर होईल, कपड्यामध्ये रूपांतर होईल, वेगवेगळ्या ठिकाणी त्याचं मल्टिप्लिकेशन वाढत जाईल आणि आपल्या अमरावतीचं पर कॅपिटा इन्कम जे आहे ते वर जाईल आणि आपल्या अमरावतीचं वैभव किंवा आपला मागासलेला जिल्हा जो आहे, आपण जो आत्महत्याग्रस्त जिल्हा म्हणतो, त्याचा खऱ्या अर्थानं हा जिल्हा एक सक्षम जिल्हा म्हणून पुढे येईल. तो प्रोजेक्ट आपला एक चांगल्या प्रकारे त्याच्या मागे आपण आहोत आणि तो 100% येणाऱ्या काळामध्ये आपण तो केल्याशिवाय चूप बसणार नाही. त्यानंतर आपण मेडिकल कॉलेज जे आहे, अमरावतीचं शासकीय मेडिकल कॉलेज आम्ही सर्वांनी प्रयत्न करून तो कॉलेज मिळवलं, कॉलेज आलं, परंतु कॉलेज येऊन चालत नाही. पण ते कॉलेजला चांगला दर्जा मिळाला पाहिजे, त्याच्यासाठी सातत्याने त्याच्या मागे उभं राहावं लागणार आहे. त्याचं इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं झालं पाहिजे, तिथं चांगले चांगले प्राध्यापक नियुक्त झाले पाहिजे. परंतु मूळ संकल्पना, केंद्र शासनाची मूळ संकल्पना मेडिकल कॉलेजची कशासाठी आहे, ती मेडिकल कॉलेज म्हणजे तुम्ही विद्यार्थ्यांसाठी नाही आहे. विद्यार्थी तर कुठेही येणार, कुठेही जाणार, कुठेही राहणार, त्यांना हॉस्टेल दिलं तिथेही राहणार. परंतु प्रत्येक जिल्ह्यात मेडिकल कॉलेज हे तो हॉस्पिटल किंवा तो दवाखाना जो आहे, जो खालचा वर्ग आहे, जो गरीब वर्ग आहे, ज्याला प्रायव्हेटमध्ये आपल्या उपचार करता येत नाही, त्या लोकांसाठी त्या दवाखान्याचा उपयोग झाला पाहिजे. याच्यासाठी प्रत्येक जिल्ह्यामध्ये मेडिकल कॉलेज हे माननीय पंतप्रधान मोदी साहेबांनी ही संकल्पना आणली आहे. परंतु आज जे मेडिकल कॉलेज आपलं झालेलं आहे ते मेडिकल कॉलेज आपल्या गावापासून 12 ते 15 किलोमीटर दूर झाले, म्हणजे जागा आज जी झालेली आहे ती तिथं झालेली आहे. परंतु मला 100% माहित आहे की त्याचं टेंडर आम्ही होऊ दिलं नाही, त्याचं टेंडर झालं नाही. मी दादांना सांगून ते टेंडर थांबवलं, कारण की ते जागा आपल्याला बदलवायची आहे आणि ती जागा आपण वेलकम पॉइंट जो आहे, वेलकम पॉइंट जवळ जो आपला VRCचा पिकेवीची जी जागा आहे, त्या पिकवीच्या 50 एकर जागेमध्ये आपल्याला ते मेडिकल कॉलेज आणायला लागणार आहे. जर झालं नाही तर आपण सर्व अमरावतीकर आंदोलन करून ते कॉलेज आपल्या इथं आणणार आहे. तसंही नाही झालं तर आपण कोर्टात जाऊ, परंतु त्याची जागा बदलावं लागेल. कारण की एक मेडिकल कॉलेज म्हणजे छोटी अमाऊंट नाही आहे. एक मेडिकल कॉलेज चांगलं सक्षमपणे जर आपल्याला डेव्हलप करायचं असेल तर 1,000 कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट आहे आणि ते 1,000 कोटीची इन्व्हेस्टमेंट कशासाठी आहे तर या अमरावतीच्या जनतेच्या आरोग्य सुविधेमध्ये भर पडावी याच्यासाठी ती 1,000 कोटीची इन्व्हेस्टमेंट आहे. म्हणून भविष्यामध्ये आपल्याला ते मेडिकल कॉलेज आपल्या चांगल्या ठिकाणी आणायचं आहे आणि त्याचा भरभराट करायचा आहे. आपण जर पाहिलं तर दुसरा एक मोठा प्रोजेक्ट आपल्या अमरावतीत माननीय पंतप्रधान मोदी साहेबांनी दिलेला आहे. तो प्रोजेक्ट आहे मेगा टेक्सटाईल पार्क. मेगा टेक्सटाईल पार्क 2 राज्यामध्ये दिलेला आहे. एक दिलाय आंध्रमध्ये, देशामध्ये 2च मेगा टेक्सटाईल, एक आंध्रमध्ये आणि दुसरा जो आहे तो आपल्या अमरावतीला आलेला आहे, महाराष्ट्रात आपल्या अमरावतीला आला आहे. हा मेगा टेक्सटाईल पार्कचं पंतप्रधान मोदी साहेबांनी आता उद्घाटन केलं. टेक्सटाईल पार्क आला म्हणजे काय, इन्फ्रास्ट्रक्चर आलं, इन्फ्रास्ट्रक्चर तयार होईल, प्लॉट पडतील, सर्व होईल. परंतु त्या कंपन्या ज्या आहेत त्या कंपन्या आणण्यासाठी आपल्याला त्याच्यात प्रयत्न करावा लागेल. मी असेल, प्रवीण पोटे पाटील साहेब असतील, सर्व गव्हर्नमेंट असेल. कारण की इथं कंपन्या केव्हा येतील की तुम्ही त्यांना जर फॅसिलिटी दिल्या तर कंपन्या येतील. मग त्यांच्या फॅसिलिटी म्हणजे GST मध्ये सवलत, MSCB मध्ये सवलत, पाणी देण्यामध्ये सवलत, लेबरचे काही ऍक्ट आहे त्याच्यात सवलत, हे सर्व जर देऊ शकलो आणि खऱ्या अर्थानं मेगा टेक्सटाईल पार्कचा पंतप्रधान महोदयाचा जो कन्सेप्ट आहे तो जर खऱ्या अर्थानं उतरला तर आपलं अमरावती हे देशाचं एक केंद्रबिंदू बनेल. कारण की आपल्याला माहित आहे की आपलं महाराष्ट्र हे सर्वात पहिले फेमस कशासाठी होतं, ते कॉटन मिल साठी फेमस होतं. आपलं विदर्भ वराड कशासाठी फेमस होतं, ते कॉटन साठी फेमस होतं. वराडामध्ये एवढा कापूस निघतो की देशात कुठंच कापूस एवढा होत नाही, तो आपल्या वराडामध्ये होतो. आणि हा मेगा टेक्सटाईल पार्क खऱ्या अर्थानं आपल्यासाठी हे वैभव साबित होणार आहे. म्हणून आपण पुढच्या काळामध्ये त्याच्या भविष्यात त्याच्या डेव्हलपमेंटसाठी आपण प्रयत्न करणार आहोत. त्यानंतर आपण मी तुम्हाला आताच सांगितलं की
पर्यटन स्थळाचा जो विषय काढला, मी आता तुम्हाला वडाळीचं जे सांगितलं, वडाळीचा विस्तार आपल्याला पुढच्या काळात हा करायचा आहे की लागूनच त्याला आपलं बांबू गार्डन आहे. बांबू गार्डन आणि त्याच्यात आपण जर रोपवे टाकला आणि जवळपास बांबू गार्डन आहे 40-45 एकराचं, आणि हा वडाळीचा हा असा जॉईंट प्रोजेक्ट जो मुनगंटीवार साहेबांनी आपल्या चंद्रपूरला केला, त्याचा पूर्ण प्रोजेक्ट रिपोर्ट आपण आणलेला आहे. आणि भविष्यामध्ये ते एक चांगलं पर्यटन केंद्र स्थापन करण्याच्या संदर्भातला आपला संकल्प आम्ही सांगितला आहे. स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र तुम्ही जर पाहिलं तर आता आपण आपलं हे सारथी जे आहे हे आपलं मराठा समाजासाठी आहे. तसंच जर तुम्ही पाहिलं तर बार्टी जे आहे ते मागासवर्गीयसाठी आहे, बहुजन समाजासाठी महाज्योती आहे, ओबीसी साठी महाज्योती आहे, आदिवासीसाठी तार्टी आहे, त्यानंतर खुल्या प्रवर्गासाठी अर्बन दुर्बल साठी अमृत आहे, त्यानंतर मातंग समाजासाठी आरटी आहे, अल्पसंख्याकांसाठी एमआरटी आहे. आणि ह्या ज्या संस्था आहे ह्या युती शासनाने जे वेगवेगळे समाज आहे त्या समाजातले होतकरू मुलं जे आहे त्यांच्यासाठी जवळपास 200 कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट करून 200 मुलांचं आणि 200 मुलींचं असं हॉस्टेल आणि स्पर्धा परीक्षेचे मार्गदर्शन, सेंट्रल गव्हर्नमेंटच्या स्कॉलरशिप आणि फॉरेनच्या स्कॉलरशिप याच्यासाठीचे हे केंद्र आहे. भविष्यामध्ये ह्या केंद्राचा विस्तार करण्याचा आपला एक मोठा संकल्प आपण समोर ठेवलेला आहे. त्यानंतर जर आपण पाहिलं तर तुमचं नदीजोड प्रकल्प म्हणजे फडणवीस साहेबांनी जो नदीजोड प्रकल्प आता डिक्लेअर केला तो नदीजोड प्रकल्प म्हणजे या विदर्भाचं एक वैभव आहे. आपल्याला कल्पना नसेल की जो वैनगंगा पैनगंगा म्हणजे भंडाऱ्यापासून ते बुलढाण्यापर्यंत जेवढ्या नद्या या सर्व येतात त्याचं जोडणी करायचं आणि त्याचं एक्सेस पाणी जमा करून ते खोऱ्यामध्ये सोडायचं. हा जो प्रकल्प आहे हा आजच्या घडीला तो 84,000 कोटीचा आहे, परंतु तो जाईल 1,00,000 कोटीच्या वर जाईल. परंतु तो प्रकल्पात अमरावतीसाठी सर्वात महत्वाची गोष्ट जी आहे तिथं 364 चौरस घनमीटर पाणी हे उद्योगासाठी रिझर्वेशन आहे. आता ते उद्योगासाठी रिझर्वेशन पाणी महाराष्ट्रामध्ये कुठंच नाही आहे. आज कुठेही कोणत्याही राज्यात देशामध्ये आपल्या महाराष्ट्रात पाण्यासाठी कोणी प्रकल्प तिथं जाऊ शकत नाही. परंतु भविष्यामध्ये हा प्रकल्प झाल्यानंतर हे जे पाणी मुबलक उद्योगासाठी आपल्या इथं येणार आहे हे उद्योगाचं पाणी हा अमरावती जिल्हा अमरावती शहर हे महाराष्ट्रातलं सर्वात मोठं उद्योग केंद्र भविष्यामध्ये 15-20 वर्षानंतर उदयास येणार आहे. कारण की राज्यामध्ये कुठंच एवढं मोठं पाणी उपलब्ध राहणार नाही. ते आपल्या अमरावतीत उद्योगासाठी जे पाणी राहणार आहे त्याच्यासाठी आपण मागं लागणार आहोत आणि ते आम्ही सर्वजण मिळून ते उद्योग केंद्र कसं डेव्हलप होईल त्याच्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. आणि त्याच्यासोबतच या मागच्या काळामध्ये आम्ही काही हेल्पलाईन चालू करू शकलो नाही, परंतु या पुढच्या काळामध्ये आपलं रेल्वे स्टेशनचं जे ऑफिस आहे तिथं आम्ही हेल्पलाईन चालू करायचा प्रयत्न केलेला आहे. आणि ह्या हेल्पलाईन एकदम स्ट्रॉंग हेल्पलाईन राहील की शिक्षणामध्ये ॲडमिशनसाठी ज्या लोकांना मदत पाहिजे, शिक्षणाची असेल, आरोग्याची असेल, शासकीय योजना असतील किंवा अजून गव्हर्नमेंटच्या स्पर्धा परीक्षा असतील किंवा इतरही जे काही प्रश्न आहेत त्या प्रश्नासाठी एक 100% सक्षम अशी हेल्पलाईन आपण ती चालू करणार आहोत. आणि ज्या ज्या योजना जिथं काही युवकांना इंडस्ट्रियलिस्टना किंवा वेगवेगळ्या स्तरातल्या घटकांना जी काही मदत त्याच्यातून आपल्याला पूरक मदत द्यायची आहे त्या पूरक योजनेसाठी आपण हे सर्व करणार आहोत. हे सर्व सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की हे सर्व करण्यासाठी आपल्याला महायुती शासनाला निवडून द्यावं लागेल. महायुती शासनाने तुम्हाला माहित आहे आपण सर्वजण टीका करतो, काही लोक टीका करते. तुम्हाला माहित नाही की ही टीका कशासाठी करतात. लाडकी बहीण योजनेचं आपण मध्यमवर्गीय आहे, याच्यात लाडकी बहीण योजनेचे कमी लाभार्थी असतील, परंतु मी तुम्हाला सांगतो लाडकी बहीण योजना ही आपल्यासाठी सक्षम कुटुंबासाठी त्याला टीका करायसाठी सोपी गोष्ट आहे. परंतु जो कमजोर वर्ग आहे
जो मागासलेला वर्ग आहे, जो पैशाने कमजोर आहे, त्याला 1500 रुपये महिना, आता 2100 रुपये डिक्लेअर केले. 2100 रुपये महिना हा खूप मोठा आधार आहे. ज्या घरात त्या मुलाच्या शिक्षणासाठी पैसे नसल आणि 2100 रुपयात जर ह्या आपल्या अमरावती मतदारसंघात 75,000 त्याचे लाभार्थी झाले आणि त्या 75,000 मुलांना शिक्षणासाठी जर ते 2100 रुपये मिळाले तर या अमरावती शहराचं वैभव काय असू शकते याचा तुम्ही अंदाज करू शकत नाही. तुम्हाला आज अमरावती जिल्ह्यात 7 लाख लाभार्थी झाले आहेत. 7 लाख लाभार्थीचे 2100 रुपयाने जर तुम्ही पकडले तर 21 7 दुनी 14 म्हणजे जवळपास 14 कोटी रुपये एका महिन्याला अमरावतीमध्ये खर्च होणार आहे, मार्केटमध्ये खर्च होणार आहे. त्या 14 कोटीचं व्हॅल्यू या सर्व उद्योगधंद्यामध्ये किती वाढणार आहे याचा आपण अंदाज करून नाही राहिलो. परंतु टीका करण्यासाठी काँग्रेसला त्याच्यात विरोधातील याच्यात गेले त्याला काही अर्थ नाही. कारण की अजित पवार सारखा सक्षम फायनान्स मिनिस्टर जो आहे तो जी काही चुकीचं आहे, जे काही आर्थिक शिस्त मोडणार आहे ते तो कधीच करणार नाही. मी तुम्हाला 100% सांगतो, तो स्पष्ट बोलणारा व्यक्ती आहे. ज्यावेळेस त्याला वाटलं की हे आपण राज्य 100% करू शकू, याच्यात आपल्या कोणत्याच योजना बंद होणार नाही, याच्यातून कोणालाही अपाय होणार नाही, म्हणूनच त्यांनी हे मान्य केलं. नाहीतर ते मान्य करणारा अजित पवार नाही, हे मी तुम्हाला 200% सांगतो. आणि यामुळं या पुढच्या काळामध्ये जर आपल्याला सर्व आपलं विकासाचं धोरण पुढे न्यायचं असेल तर आपल्याला 100% युती शासन आल्याशिवाय ह्या सर्व योजना पुढे जाऊ शकणार नाही. आणि युती शासन आणायचं असेल तर तुम्हाला एक आमदार निवडून देणं महत्वाचं आहे. म्हणून सुलभा खोडकेंना तुम्हाला चांगल्यात चांगलं, तुम्ही इथं जे आहे त्यातले अर्ध्याहून जास्ती आपले सहकारी आहे, कार्यकर्ते आहे. तुम्हाला सर्वांना विनंती आहे की आपण अजून आपले 5 दिवस आहे, आपण आपले नातेवाईक, आपले दोस्त, मित्र, इष्ट आणि सर्वात महत्वाचं की त्या दिवशी जास्तीत जास्त लोकांनी सर्वात पहिले आपलं मतदान करून घेणं आणि आपलं मतदान झाल्यानंतर आपली कॉलनी, आपल्या कॉलनीतलं कोणाचं मतदान राहिलं स्वतःहून, कारण की एवढा विस्तारित मतदारसंघ आहे. आमचे कार्यकर्ते पोचले नाही पोचले, प्रत्येक ज्येष्ठ नागरिक, महिला यांना मतदान करणं, ते घरापर्यंत गाड्या देणं, हे काम तुम्हाला सर्वांना करायचं आहे. आपण सर्वजण सुज्ञ नागरिक आहात. माझी सर्वांना विनंती आहे की आपण सर्वांनी 20 तारखेपर्यंत अजूनही जे काही प्रचार करायचा आहे तो प्रचार करावा आणि 20 तारखेला जास्तीत जास्त मतदान बाहेर काढावं आणि ह्या महायुतीच्या उमेदवार सुलभा खोडके यांना निवडून आणावं आणि भविष्य या अमरावतीचं जे आपण पाहिलेलं स्वप्न आहे ते स्वप्न साकार करण्यासाठी आपण सर्वजण प्रयत्न करूया. आणि आपण सर्वजण या कार्यक्रमाला उपस्थित राहिले त्याबद्दल आपल्या सर्वांचा आभार मानून माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. धन्यवाद. आपण सर्व इतक्या मोठ्या संख्येमध्ये उपस्थित राहिला, आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार. या ठिकाणी या